ही नुसती आमचीच एकटी जबाबदारी नाही, तुमची सुद्धा आहे. आम्ही इकडून आरक्षण मागणार आणि तुम्ही तिकडून देऊ नका म्हणणार, विरोध होणारच ना. मग कोणत्या ठिकाणी करू नये वाद, काय करू नये याची समज आम्हाला आहे, त्याची समज आम्हाला आहे. इथून पुढे मराठ्यांनी पुतळे बसवताना वादाच्या ठिकाणी बसू नये, सगळ्याला विश्वासात घ्यावा. आणि आमच्याच पुतळ्याचं एवढं का दुखणं, एवढं का दुखणं. आता मला एक गोष्ट बोलायची नव्हती, पण आपल्या एल चॅनलच्या माध्यमातून मी बोलतो ती, मला आता बोलायची नव्हती ती, जाऊ द्या, नाही बोलत काय, त्याला पुन्हा वेगळं वळण लागेल. एक गोष्ट तिथं फक्त व्हायला नको होती अंजनगावला, बस. बाकी ठीक होतं, एक जी आहे ती व्हायला नको होती. ती वेळ आल्यावर काळ आल्यावर मी ती सांगल, तेवढंच म्हणणं होतं फक्त माझं. ती व्हायला नको, ती फरफट चांगली नाही. कारण प्रत्येकाच्या गावोगावी एकमेकाचे असते समान, एकमेकाचे पुतळे असतात, एकमेकांचे सेवा करायची असते, त्याच्यामुळं दूषित मन होते. इतका द्वेष असला नाही पाहिजे, कधीच द्वेष नाही असला पाहिजे. फक्त मराठीने ध्यानात ठेवा, आता कोणाचं काही षडयंत्र असेल तर त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवत जा. पुतळा 1 वर्ष लेट झाला तरी चालत, पण षडयंत्र यशस्वी होता कामा नाही. भावनेच्या आरी जाऊन चालत नाही. कुणी काय फुकट दिलं म्हणून काय लगेच तुम्ही काही करणार का मराठी? त्याचे काही दुष्परिणाम बघणार नाही का? मग मला काही फुकट दिलं असतं समजा सरकारने, पैसे दिले असते, पद दिले असते, मी त्याचे दुष्परिणाम नाही बघायचे का? पैसे घ्यायचे, माया मराठीची खालीमान घालून जागा लागेल त्यांना, हे दुष्परिणाम नाही बघायचे का? मला कुणी सरकारनं पैसे दिले किंवा पद दिले म्हणून घेऊन पळाला, कुत्र्यावनी कुंकड वाफसाळायला लागला, चालन काय? असं कुंकड वाफडून चालन का? मी मस्तीत येऊ? मी ते विचार करावा की मला सरकार काय द्यायला लागले, म्हणून मी माझ्या समाजाचा किती अपमान होईल, त्यांच्या लेकराबाळ किती तळमळीनं आंदोलनात उभा आहे, त्यांचं किती काळीच कापल्यासारखं होईल, मी त्यांचं रक्त ऐकल्यासारखा खेळ येतो इतकी